रात्रीच्या 2 चपात्या शिल्लक होत्या. सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडला होता. म्हटलं चला आज चपातीचा चिवडा बनवूयात. हा चपाती चिवडा माझ्या स्टाईलनी बनवते. या पद्धतीने तुम्ही ही चपाती चिवडा बनवला तर तुमची शिळी राहिलेली चपाती कधीही वाया जाणार नाही. सगळ्यात आधी चपाती तुकडे करून घ्यायचे. मिक्सरला ओबडधोबड अशी बारीक करून घ्यायची. खूप पीठ करायचं नाही, छान क्रश करून घ्यायचे. पाण्याचा हात देऊन झाकून 10 मिनिटं ठेवायचे. पाण्याचा हात दिल्यानंतर आवर्जून दाबून ठेवा, म्हणजे आतमध्ये चपाती छान मऊ होते. तेलामध्ये शेंगदाणे छानपैकी खरपूस तळून घ्यायचे. शेंगदाण्यांमुळे छान मऊ लुसलुशीत चिवडा खाताना शेंगदाण्यांचा कुरकुरीतपणा तोंडामध्ये येतो. आता फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि हिंगाची खमंग फोडणी द्यायची. चिरलेली हिरवी मिरची आणि एक मोठा चिरलेला कांदा घालायचा. कांदा गुलाबी रंगावरती छान परतवून घ्यायचा. कांद्यामुळे आपल्या चपाती चिवड्याला छान मॉइश्चर भेटतं. त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ चपातीमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे मीठ अगदी बेताने घाला. फोडणी छान खमंग खरपूस परतली गेली की यामध्ये हा बारीक केलेला चपातीचा भुगा आणि त्याचबरोबर शेंगदाणे घालून घ्यायचे. 10 मिनिटं चपाती ओलवून ठेवल्यामुळे हा चपाती चिवडा मऊ लुसलुशीत व्हायला मदत होते, त्यामुळे आवर्जून ओलवून ठेवा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 4 ते 5 मिनिटं चपाती छान परतवून घ्यायचा. हा चिवडा छान परतवून घ्यायचा. अतिशय खमंग मऊ लुसलुशीत असा हा चपाती चिवडा मी आवर्जून दह्याबरोबर सर्व करते. दही किंवा ताकाबरोबर या चपाती चिवड्याचं कॉम्बिनेशन अफलातून असं आहे. तुम्ही सुद्धा हा चिवडा एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक